टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे गट शिवसेनेचे राज्यातील कलंकित मंत्र्यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन आज राज्यभर पार पडतंय। याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा हे कलंकित मंत्र्यांच्या विरोधातलं एक मोठं आंदोलन पार पडतंय। याची सध्या क्रांती चौकामध्ये जय्यत तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळानंतर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी होणार आहेत, या क्रांती चौकामध्ये दाखल होणार आहेत। या ठिकाणी या कलंकित मंत्री असा ज्यांचा शिवसेनेचा दावा आहे त्या मंत्र्यांचे वेगवेगळे दिखावे सुद्धा या ठिकाणी सादर केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर विडंबनात्मक सुद्धा हे आंदोलन केलं जाणार आहे। एक आक्रमक पद्धतीचं आक्रमक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी असणार आहे। अंबादास दानवे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। सरकार विरोधात एक रोष आणि आक्रोश या आंदोलनामधून व्यक्त केला जाणार आहे। जे 5 मंत्री आहेत ज्यांच्यावरती मोठे आरोप झालेले आहेत त्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात यावेत अशा स्वरूपाची मागणी या आंदोलनातून केली जाणार आहे आणि हे आंदोलन राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पार पडणार आहे। या 36 जिल्ह्यांमध्ये राज्यातले मोठे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सहभागी होणार आहेत आणि आज साधारणपणे 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। या आंदोलनाची क्रांती चौकामध्ये तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। हर्षल निकम सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।